हे गाईज परत एकदा तुमचं सीएम ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर सुरू करूयात आपण आपल्या एका नवीन ब्लॉगला. तर आज आहे आपला ट्रिपचा तिसरा दिवस. तर 2 मॉनिस्ट्रीज आणि एक स्नो वॉटरफॉल असं काही तर आहे. तर ह्या 3 गोष्टी बघायचे. तर बघूया आपला आजचा दिवस कसा जातोय. तर एकदम भारी वाटले, आपली ट्रिप एकदम कडक चालल्या. तर बघूयात आता खाली जाऊयात, नाश्ता करूयात आणि मग आपल्या ट्रिपला सुरुवात येईल. तर लेट्स सी, बघूयात कसं कसं काय काय होते. आता खाली आलोय नाश्ता करायला. तर नाश्ता करूयात पहिला. तर आता सगळं वाढून घेतलं मी, पराठा, बटर आणि लोणचं. तर आता पटकन खाऊन घेऊया. तर गाईज आम्ही ज्या ठिकाणी होमस्टेला राहिलेलो त्या ठिकाणी सफरचंदची बाग पण आहे आणि इथं कापूस पण पिकतोय. आम्ही जिथं राहिलो तिथं. तर थांबा तुम्हाला दाखवतो ते पण. हे बघा, हे कापूस आहे आणि ही सफरचंदची झाडं आहेत. आणि आम्ही रोज एक एक तोडून सफरचंद खायलोय. कुठं पण जिथं स्टेला जातोय तिथं सफरचंदची बाग असतेच. एक सफरचंद तोडायचं आणि खायचं. लय भारी आहे सफरचंद, इथला एकदम टेस्टी आहे. आणि आम्ही चारी बाजूनं असलेल्या डोंगराच्या बरोबर मध्ये राहिले आणि चारी बाजूनं व्ह्यू आहे. कुठं बघाल तिकडं सगळे डोंगरच डोंगर आहेत. लाईक क्रेझी दिसाले. थँक्यू, आपने हमारा अच्छा ख्याल रखा एक दिन. तर ही आजी किती स्वीट आहे, एकदम गोड, कसलं गोड बोलतात बघा. एकदम थँक्यू. फिर से एक बार थँक्यू बोलो. थँक्यू. बघा कसलं बोलतात. आता आम्ही सगळं रेडी झालोय आणि इथूनच थोड्या अंतरावर एक किलोमीटरच्या अंतरावर जवळपास एक मॉनेस्ट्री आहे. तर ते आम्ही आता बघायला जाणार आहे. तर ते बघून मग आपण गाडीत बसून दुसऱ्या ठिकाणी जिथं स्पॉट असणार आहे तर तिकडं जाऊ. तर तुम्ही बघत राहा ब्लॉग. तर आता आम्ही चाललोय मॉनेस्ट्री बघायला. नेचुरल है, नेचुरल कलर से बनाई गई है. मतलब उसको कोई आर्टिफिशियल कलर यूज नहीं किया. अगर आप ग्रीन कलर दे रहे हो तो किसी पेड़ से लिया होगा, किसी हरी सब्जी से लिया होगा, हजारों साल पुराने कलर है. तो यू आर नॉट अलाउड टू टच देम. शूट नहीं, टच भी नहीं कर सकते हैं बिकॉज वो फेड हो जाते हैं, तो मना होता है छूना. उसके अलावा 996 AD में बनी थी. तो 996 AD में जिन्होंने मॉनेस्ट्री बनवाई थी, उनका नाम था रंजीन बैंको. बड़े फिलोसोफर, उन्होंने बहुत सारे मॉनेस्ट्री, उन्होंने मतलब काफ़ी इस्टेब्लिशमेंट किया है तिब्बतन कल्चर का. बहुत सारी मॉनेस्ट्रीज बनाई है, लद्दाख में भी, यहाँ पे भी. तो इंडिया में वो कल्चर लेके आए हैं. उसके अलावा उन्होंने 996 AD में वो जो पेंटिंग है ना, वो बनवाने के लिए कश्मीर से कश्मीरी पंडित को बुलाया था. ठीक है, उन कश्मीरी पंडित से सारी पेंटिंग्स बनाई हैं वो. तो जब उन्होंने ये पेंटिंग बनाई थी, स्थापना हो रही थी 996 AD में पूरे मॉनेस्ट्री की, तब उन्होंने वहाँ पे एक छोटी सी गणेश जी की मूर्ति भी स्थापित करी हुई अंदर. दिख जाएगी आपको. अंदर जाना, देखना. और अंदर पूरे मोनेस्ट्री के एरिया में, सबके लिए यही बात, पूरे मोनेस्ट्री के एरिया में अगर किसी ने भी शोर मचाया, डांट खाओगे. सच में बहुत अच्छी लगी मेरे से. कोई लोग क्या कर रहे हैं मुझे उससे फर्क नहीं पड़ता, बट ऑब्वियसली टेम्पल तो मंदिर की तरह बिहेव करना, शोर मचाना नहीं. आम्ही आता ज्या मॉनेस्ट्रीमध्ये जातो तर आमच्या कॅप्टननं आम्हाला इन्फॉर्मेशन दिल्या त्याबद्दल. तर त्या मॉनेस्ट्रीला जे जे कलर दिले तर ते म्हणजे असं नैसर्गिक, कुठं तर झाडापासून किंवा फुलांपासून असं ज्यातून कलर निर्माण होतात, तर त्यातून त्या मॉनेस्ट्रीच्या भिंती रंगवल्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे आज शूट करू देणार नाहीत किंवा बघूया, मला जर शूट करता आलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर गाईज आता ही ओल्ड मॉनेस्ट्री आहे, तर आम्ही त्याच्या आतमध्ये जातोय. तर व्हिडिओ करता येणार नाही, फक्त तुम्हाला बाहेरून दाखवतो. हे अशा पद्धतीनं आहे. या ताबू मॉनेस्ट्रीची हिस्ट्री आहे ही पूर्ण. तर कोणी बनवलं तर हे सगळं आहे इथं. तर गाईज आता मी आत जाऊन आलो. तर असलं भारी आहे सांगतो आत. फक्त मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, मी जरा चोरून केलं आहे, पण ते झालं आहे का माहीत नाही मला. पण एकदम कडक आहे, म्हणजे हे मंदिर नेक्स्ट लेवल आहे. मला ह्यावरून समजलं असेल की बाबा आत बाहेरून एवढं सुंदर आहे, तर आत ते मंदिर किती भारी असेल. तर गाईज ह्याच्या आतमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलेल्याप्रमाणे म्हणजे नैसर्गिकरित्या पेंट केलेलं वॉल आहे. बघूया आपण आतमध्ये जाऊन कशा पद्धतीचं आहेत ते. आणि गाईज आपल्यात जशी ओम नमः शिवाय किंवा ओम गणपती नमः अशा आपण आपल्यात प्रेयर करतो आहे, तशी ह्यांच्यात बौद्धमध्ये ओम नमो पद्म हे अशी प्रेयर करतात. गाईज आता आपण ही बघितली ओल्ड मॉनेस्ट्री. आता आपण नवीन बघूयात. आणि गाईज ही मॉनेस्ट्री इसवी सन 996 AD मध्ये बनवल्यात आणि तवापासून आत्तापर्यंत याला एवढं सामावून ठेवल्यात, म्हणजे याचा एक तुकडा पण इकडं तिकडं करू दिलं नाही किंवा एक भिंत पण इकडं तिकडं झालेलं नाही आहे. हाय असं त्याने एवढं चांगलं मेंटेन करून ठेवल्यात. तर हे बघून एवढं भारी वाटलं. ह्याला स्तूप म्हणतात, म्हणजे हे शिखरसारखं आहे.
Gave my name to all of them. तर काही इथं आता बारकं मार्केट आहे, तर इथं बघायला काय मिळते काय चांगलं, तर बघूया आपण. हे 2 मी मॅग्नेट घेतले, मॅग्नेट स्टिकर, आणि हे 2 फ्लॅग घेतल्यात, आणि हे आमच्या मम्मीसाठी 2 पर्स घेतल्यात क्यूटमध्ये. तेवढंच मम्मी पण खुश. मम्मी म्हणणार एवढं लांब गेला आणि काय आणला नाही माझ्यासाठी, त्यामुळे मम्मीसाठी हे 2 घेतल्यात. आणि मला मित्रांसाठी काय गावं ना जरा चांगलं मित्रांना घ्यायसाठी, नाहीतर मग मित्रांनी चिडणार मला काय आणला नाही. बघूया आपण काय मिळते का मित्रांसाठी. तर काही शॉपिंग केल्या आता मम्मीसाठी आपण. हे बघा तिथं दिसायला तुम्हाला माहिती आहे काय, हे बघा हे दिसायला काय मूर्ती बारकी लहान ताबुके स्तूपा. तर आता मी तिथं जाणार आहे ट्रेकिंग करत. एक छोटा ट्रेक आहे 1 किलोमीटरचा, तर मजा करत जाणार आता. तर काहीच जंत्री बघा कसा आहे जंत्री, कोणाला पाहिजे काय जंत्री घेऊन येऊ काय. ये भैया बोल रहे एप्पल नहीं ये नहीं चाहिए. एप्पल से करो ना. ॲपल काय एप्पल का है? तामा मामा काय तर जंत्रीचं द्यायला खायला मला. दे एप्पल. सॉफ्ट आहे हो सॉफ्ट. मामा म्हणते हिमाळा घातल्यावर सगळं होणार तुझं, सगळं चांगलं होणार. आमच्या गल्लीतल्या पोरांना घेऊन येऊ काय, 38 पोरं आहेत लग्नाची. आमच्या गल्लीतल्या पोरांना घ्यायला लागणार आहे 38 माळा. आता आम्ही काबूस तुबाचा आमचा ट्रेक चालू झाला आहे. तर ह्या रोडनं आपल्याला जायचं आहे वर. तर छोटाच ट्रेक आहे एकदम 1 किलोमीटरचा. तर जाऊयात आता आपण वरती. आणि वाईज नजारा बघा कसला भारी दिसतोय. एकदम खतरनाक दिसाले. तर अजून वरती जाऊया, आपल्याला अजून वर गेल्यावर आणि खतरनाक दिसेल. आणि हे बघा इथं बरोबर मेन 2 डोंगराच्या मध्ये कसा बर्फ दिसायला बघा. फोनमध्ये असं दिसतंय, प्रत्यक्ष कसं दिसत असेल विचार करा तुम्ही. फक्त तुम्हाला हे बघायला यायला लागते म्हणजे यायला लागते. मी एवढ्या वरती आहे, ऑक्सिजन लेवल जसं वरती जाईल तसं कमी व्हायला आहे. पण चालायचं, फिरायला आलो म्हटल्यावर तेवढं होणार. आणि ह्या नजाऱ्यासाठी काय सांगू तुम्हाला राव, पैसे पिटलं ट्रिपचं, सगळं वसूल केलं वसूल. आणि आता तर आपल्या ट्रिपचा 3रा दिवस चालू आहे, अजून 5 दिवस आहेत. विचार करा काय मजा येणार आहे अजून. आणि काही तुम्हाला या ताबू गावाचा एक छोटासा सिनेमॅटिक तुम्हाला शूट पण दाखवतो. एवढं गाव सुंदर आहे, तर तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो. And the worst of it all is that I can't keep my heart straight. And the worst of it all is that आम्ही वरती पोचलोय ट्रेक करून. तर हे बघा कसलं भारी आहे. फायनली तिथं पोचलोय आम्ही ट्रेक करत. तर बघा तुम्हाला तिथून एकदम खाल्लं दाखवतो तुम्ही हे काबू. आणि आता माझ्या मनात विचार आलाय, आमच्या गल्लीतल्या पोरांची लग्न येणार, त्यामुळे मी इथं आता देवाला नमस्कार करणार आहे. या असं दगडं रचून 38 दगडं घेणार आणि 38 दगडं रचणार आहे आणि देवाला नमस्कार करणार. थांबा तुम्हाला दाखवतो काय करतोय काय नाही. आणि हे बघा वर गुफा आहे, आणि या पर भी एक गुफा आहे. हे बघा गाईस, तर इथं पूर्वी लोक राहायचे. तर हे असं सगळं आहे. तर आता मी काय दगड गोळा करतोय म्हणजे रचायला आपल्याला 38 दगड गोळा करायचे. तर आता मी इथं फायनली दगड गोळा केले. तर आता आपण चालू करूया रचायला. नमस्कार करायचा देवाला आमच्या की बाबा आमच्या गल्लीच्या पोरांचे लग्न होते. तर काहीच आता आपण चालू करतोय नमस्काराला. तर हे पहिला दगड आहे, पहिला दगड रचायला. 1 हा 2 3 आया नीचे मेरा 4 I can't keep my heart straight. 36 37 आणि लास्ट 38 पोरांच्या नावानं मी नवस केला इथं या देवाला. आमच्या गल्लीतल्या पोरांची लग्न होते. आता काही मी माझ्या मित्रांसाठी नवस केले, आता मी माझ्यासाठी करतो. आता दगड घ्यायला पाहिजेत मला. हे छोटं माझ्यासाठी बनवलंय, मी प्रे केलंय. माझ्या मनाची इच्छा आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे. तर बघूया आपण पूर्ण होत्या काय.
आता आम्ही आलो पाया पडून खाली. आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट तुम्हाला तिथे भेटतो, कारण ब्लॉग खूप मोठा होईल, त्यामुळं तुम्हाला जितकं पॉसिबल होईल तितकं दाखवत राहतो मी. काही आता माने ब्रिज म्हणून एक ब्रिज आहे, एकदम जुना ब्रिज आहे आणि लाकडापासून ब्रिज बनवला ह्यो. हे बघा ह्यो. तर ह्या ब्रिजवर फक्त 3 ते 4 माणसं जाऊ शकतात, त्याच्यापेक्षा जास्त माणसं जाऊ शकत नाही त्या ब्रिजवर, कारण खूप जुना ब्रिज आहे त्यामुळं. तर गाईज आता माझा पहिला पाय आहे या ब्रिजवर. नेक्स्ट लेवल असलं खतरनाक वाटायला या ब्रिजवर. ओ हालाले आई शपथ. आता आम्ही आलोय धनगर मॉनिस्ट्री. हे बघा किती उंचावर आहे आम्ही. जवळजवळ 14,000 ते 15,000 फुटावर आता आम्ही उभा आहे. एक किला हुआ करता था ये पहले ना. ये पहले का पुराना मेन कैपिटल यही होता था, काजा की जगह. जैसे आज काजा कैपिटल है ना, पहले ये कैपिटल हुआ करता था, मेन कैपिटल होता था भाई. यहाँ पे सब कुछ मेन हुआ था, मेन सारे सिटीजन लोग यही रहते थे. बट यहाँ से शिफ्ट करा काफी साल पहले. रीजन नहीं, यहाँ पे एक्सेसिबिलिटी नहीं है, चीजें नहीं आ पाती, इन लोगों के लिए रहना भी विंटर में मुश्किल हो जाता है. तर आता जाऊयात आपण, बघूयात आज जाऊन मॉनेस्ट्री कशी आहे. आता तुम्हाला एक सिनेमॅटिक या गावाचा व्ह्यू पण दाखवतो, तर तो तुम्ही बघून घ्या. तर हे आपला कॅप्टन आहे चिराग भैया, और यो पुढा आहे अमरावतीचा पोठ्या. तर याचं नाव सर्वेश आहे आणि आपल्या कार्यकर्त्याला सर्वेश म्हणायला येत नाही, त्यामुळे भडवेश म्हणून टाकतो डायरेक्ट. तर एक नंबर माणूस आहे गाईज. तुम्हाला पण जर ह्याचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असला मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो नंबर. याला डायरेक्ट फोन लावायचा. बजेटमध्ये काम 25 करून टाक. सगळं बजेटमध्ये असते पोरग्याकडे. या मी तुम्हाला या गावाचा व्ह्यू दाखवलोय, हे गाव कसं आहे काय आहे. तर आता तुम्हाला मॉनेस्ट्री दाखवतो, तर ते पण तुम्ही बघून घ्या. तर ही होती इथली मॉनेस्ट्री. तर एकदम सुंदर आहे. तर तुम्हाला पण कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. रिस्क घेऊन व्हिडिओ केले, इथं व्हिडिओ करायला सक्त मनाई आहे, तर तरी पण मी व्हिडिओ केले. तर तुम्ही मला सांगा ब्लॉगमध्ये, आणि ब्लॉग आपलं कसं होत आहे तर मला पण कळू दे की बाबा ब्लॉग चांगलं व्हायला आहेत का नाही, किंवा मला कमेंट करून सांगा की बाबा हे जरा सुधार, किंवा काय चुकत असेल तर ते पण सांगा मला नक्की. तर ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये सुधारून परत नेक्स्ट लेवल म्हणजे चांगल्या प्रकारचा ब्लॉग करण्याचा प्रयत्न करीन. आपलं इथं सगळं बघून झाले आणि इथं आपला लंच असणार आहे. लंचचा व्ह्यू पण दाखवतो तुम्हाला आम्ही कुठं करणार आहे, एकदम टॉपला. आणि लंच असं काय हेवी नाही आहे, इथं जे मिळते तेच आपल्याला खायला लागते. तर चिकन फ्राईड राईस आणि आपण मॅगी मागवल्या. तर पहाडी मॅगी कशी लागते आपण बघूया टेस्टला. तर आता ऑर्डर दिल्या, ऑर्डर आल्यावर तुम्हाला दाखवतो. तर मॅगी आल्या, पहाडी मॅगी. तर बघूया आपण खाऊन किती टेस्टी आहे ही मॅगी. फर्स्ट बाईट. कडक. आजपर्यंत अशी मॅगी कुठंच खाल्लो नाही मी. एक नंबर आहे मॅगी. मी आता खाऊन घेतो. तर आता मी व्हेज क्रिस्पी मागवलं आहे, तर ते आता खाऊन बघूया. ते बऱ्यापैकी आहे, ते एवढं पण असं मॅगीपेक्षा भारी नाही, पण हाय टेस्टी आहे. आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आम्ही आता इथून काजासाठी निघालो आहे. तर आमचा स्टे आज तिथं राहणार आहे. तिथं पण होमस्टेच आहे आणि काजामध्ये जरा शॉपिंग सेंटर आहे, त्यामुळे जरा शॉपिंग बघूया काय काय मिळते नवीन गोष्टी. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि हा ब्लॉग एन्जॉय करत राहा.
आणि तुम्हाला दाखवतो आज जरा स्नोफॉल व्हायची शक्यता आहे. तुम्हाला दाखवतो वातावरण कसं झालं तुम्हाला दाखवतो. हे बघा फॉगी फॉगी झाले सगळं. तर आज जर नशिबात असेल तर स्नोफॉल होईल. बघूया आपण होतोय का नाही. वातावरण तर एकदम बेस्ट झालं. वेलकम दिस इज कॅपिटल ऑफ स्पिती व्हॅली आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू कसा आहे व्ह्यू. तर हे गाईज वातावरण झालं आहे स्नोफॉलचं. तर हे वातावरण बघून कॅप्टन सांगतो म्हटलं आम्हाला की बाबा स्नोफॉल होणार आहे का नाही. तर बघूयात आपण आपल्या नशिबात आहे का नाही. पण ही जर्नी एकदम अमेझिंग होती. तर गाईज आता रूममध्ये आलो आहे. आता तुम्हाला एक छोटासा रूम टूर देतो. हे बा एकदम कॉझी रूम आहे. तर हा स्टे आहे आज आमचा ह्या रूममध्ये. आता मला जरा आतंकवादी व्हायला लागले कारण पॅक व्हायला पाहिजे आणि आम्ही चाललो आता बाहेर स्ट्रीट शॉपिंग करायला. तर बघूया आपल्याला काय काय नवीन काय काय बघायला मिळते. जर आवडलं तर आपण घेऊयात. तर गाईज आता आलो आहे आम्ही शॉपपाशी. तर बघूया आतमध्ये काय काय मिळते. आता बघूया आपल्या लागीचं काय काय आहे. इथं फुल शॉपिंग झालं आहे एकदम तगडी. आणि उद्या तुम्हाला दाखवतो आउटफिट आपण घेतले काय काय. आपली शॉपिंग झाली आता आपल्या मनासारखी आपली शॉपिंग झाली आहे. आणि थोडं मित्रांसाठी पण घेतले. आता आम्ही आवरलोय परत चालले तर आम्ही जेवायला. आणि बाहेर लई थंडी आहे त्यामुळे सगळा पॅक झालोय मी. आजच्या जेवणाची पण सेम व्यवस्था आहे बैठक व्यवस्था. आणि हे तर एकदम खतरनाक आहे. तर आज मजा येणार आहे एकदम. आता भूषणने जरा मला शिकवलाय गिटार वाजवायला. जरा येते का बघूया आपण. हा कुठं वाजवते रे. आपल्याला काय येत नाही आपण नुसता मजा करावी. तो वाजून पहिला सांग की मला सांग. अरे सी स्केल पकड. कुठे हे पकड पहिला. हे पकडायचं. हा हे बोट इथं पहिलं वाजव. वाजाले काय वाजना म्हणजे व्यवस्थित पकड आहे. हा दुसरं पण व्यवस्थित वाज. नाही वाजना. नुसतं ठेवायचं का बोट? ठेवायचं पकडायचं बोट. नुसतं पकडायचं हेंद्र्या हे. हे असं पकडायचं होय? पकडायचं. मी वाजवण्याचा प्रयत्न केलो पण आपल्याला काय जमाना झालंय त्यामुळे गिटार भूषणकडे आपण सोपवले. आता भूषण आमचा जनगण मन वाजवून दाखवलाय. स्टार्ट. असू दे की. कसं आहे पोरं काय गणगणित कसं वाजवते. आपण जरा हळूहळू शिकायचं मस्त बी घ्यायच्याकडनं. तर काही आता हॅपी बर्थडे वाजवणार आहे मी. बघूया मला वाजवायला येते काय. तर आता भावानं मी शिकलोय हॅपी बर्थडे. त्याला काय विषय. एक्साइटेड आहे आता मी. बघूया आपल्याला येते काय. हे आवाज करू नये जरा शांती. रिपीट गाईज. तर आता भूषण मला जरा शिकवलं हॅपी बर्थडे. ते जरा हॅपी बर्थडे वाजवून झाले माझं. आता भूषण जरा वारं करायला सगळ्यांच्यात. हा सगळी पब्लिक आली बघायला भूषणला. फुगू नकोस लगेच. आणि आज माहोल एकदम भारी आहे कारण गिटार आमच्याकडे सिंगर आहे आणि गिटार वाजवणारा मेंबर आहे आमच्याकडे. त्यामुळे आजची रात्र एकदम खतरनाक जाणार आहे आपली. जीवन आपण गाणं म्हणायच्या नादाला लागणार आहे आणि भाऊ आपला भूषण भाऊ गिटार वाजवायच्या नादाला लागणार. तर काही आता आमचं जीवन वगैरे झालंय आणि सगळा माहोल आता
गिटार वाजवणार आहे आमचा भूषण भाऊ आणि सगळे आता गाणं म्हणणार आहेत. तर स्टार्ट भूषण. गाईज मी ब्लॉग एंड केलेला आणि आम्ही गिटार वाजवत बसलेलो, सगळी गाणी म्हणत बसलेलो आणि अक्षरशः स्नोफॉल व्हायला आहे आणि नशिबात आहे आमच्या फायनली. आणि बघा गाईज स्नोफॉल हे बघा माझ्या जॅकेटवर पडलंय. फर्स्ट टाइम असलं बघायला काहीतरी नवीन, असलं भारी वाटलं मला. ऐक आणि यो स्नोफॉल असाच वाढत वाढत जातोय. आता कॅप्टन सांगाल तर आम्हाला लय मजा आल्या. आणि आता मला वाटतंय आम्ही झोपायला जातच नाही आता. सगळी पोरं वर टेरेसवर आल्यात, स्नोफॉल बघत थांबल्यात. हे तुम्हाला दिसत असं आहे का लाईटमध्ये कसा दिसतोय बघा. हे बघा पूर्ण आता बर्फानं सगळं भराले हळूहळू. हे बघा पूर्ण पत्रा पण भरला आहे. आता आपल्याला उद्या सकाळी बघायला मिळणार कसं दिसतंय, पण त्या लेवलचा अजून स्नोफॉल नाही आहे. पण उद्या तरी पण बघूया. तर पब्लिक जवळजवळ आम्ही इथं 1-1.5 तास झालं थांबलोय आणि हे बघा स्नोफॉल वाढलाय परत. हे बघा बर्फ, हे बघा पूर्ण टेबल आता भरलाय, सगळ्या खुर्ची बिर्चीनं सगळं बर्फानं भरलंय. तर काहीच धुरकांड्या बघा काय काय कशा आहे धुरकांडी. थंड रे. थंड है हो, बहुत थंड है. सगळी खोयागत करायला खोयागत. कारण सगळीजण फर्स्ट टाइम बर्फ बघायला, त्यामुळे सगळीजण एक्सायटेड आहेत. कोण आता झोपायला जाईना. अक्षरशः रात्रीचं 3 वाजल्यात. आता जाऊयात रूममध्ये कारण आपल्याला उद्या सकाळी पण उठायचं. तर हा व्लॉग मी परत एंड करतोय. तर या व्लॉगमध्ये एवढंच होतं. तर भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय गाईज.